वर्ग 9 पुढे सुरू. थोड्याच वेळात वीर लक्ष्मणाने 5 बाणांनी मेघनादाच्या सारथी आणि घोड्यासह रथ यांचे चूर्णच करून टाकले. आपले हस्त चापल्याने लक्ष्मणाने त्याचे धनुष्यही भंग करून टाकले. तेव्हा मग मेघनादाने दुसरे धनुष्य धारण केले. ते दुसरे धनुष्य देखील लक्ष्मणाने 3 बाणांनी तोडून टाकले आणि धनुष्य तुटलेल्या मेघनादासही अनेक उत्तमोत्तम बाणांनी विद्ध केले. तेव्हा पुन्हा नवीन धनुष्य घेऊन सूर्याप्रमाणे चमकणाऱ्या धारदार बाणांनी पराक्रमी मेघनादाने लक्ष्मणास विद्ध केले. तसेच सर्व दिशा भारून टाकीत त्याने वानर सैन्यास विद्ध केले. मग रागावलेल्या लक्ष्मणाने ऐंद्रनामी बाण धनुष्यावर चढवून दोरी कानापर्यंत ताणवून श्रीरामांचे चरण कमळांना नमस्कार करीत लक्ष्मण मोठ्याने उद्गारला. तर दशरथ पुत्र राम धर्मात्मा, सत्य प्रतिज्ञ आणि तिन्ही लोकात प्रतिद्वंदी रहित वीर असेल तर हे बाणा तू या रावण पुत्र मेघनादाचा वध करावा. असे वचन बोलून तो सरळ लक्ष्याचा वेध घेणारा बाण कानापर्यंत ओढून वीर लक्ष्मणाने मेघनादाचा वेध घेण्यास सोडला. ज्यावर चमचमणारी कांतिमान कुंडले होती असे मेघनादाचे शोभिवंत मस्तक शिरस्त्राणासह धडापासून वेगळे करूनच त्या बाण्याने धरेवर पाडले. तेव्हा आनंदित झालेले देव हे रघुत्तम लक्ष्मणाचे गुणगान करीत आणि वारंवार त्याची स्तुती करीत त्याच्यावर पुष्पवृष्टी करू लागले. हे पाहून देव आणि महर्षी यांच्यासह भगवान इंद्र अतिशय हर्षित झाले. आकाशी देवांच्या दुदुंबीचा निनाद ऐकू येऊ लागला. इंद्रजित मारला गेल्याचे पाहून आकाशही स्वच्छ निरभ्र झाले. जगात धारण करणारी पृथ्वी स्थिर झाली आणि सर्वत्र जय जयकार ध्वनी ऐकावयास येऊ लागला. श्रम दूर झालेल्या लक्ष्मणाने मग शंख फुकून त्या नादाने संपूर्ण रणांगण भारून टाकले आणि त्यानंतर सिंहाप्रमाणे गर्जना करून त्या प्रभू लक्ष्मणाने धनुष्य प्रत्यंतेचा टणत्कार केला. त्या ध्वनीमुळे त्या वानर सैन्य अतिशय रुष्ट होऊन त्यांचा श्रम परिहारही झाला. आनंदी मनाच्या वानर श्रेष्ठासह विभीषण आणि हनुमंतासह अत्यंत संतुष्ट लक्ष्मणाने श्रीरामांसमीप जाऊन त्यांचे दर्शन घेतले. मग त्याने विनयपूर्वकच साक्षात प्रभू नारायण स्वरूप असणाऱ्या श्रीरामांना वंदन करून म्हटले, हे रघुश्रेष्ठा, तुमच्या कृपा प्रसादामुळे मेघनाद युद्धात ठार झाला. लक्ष्मणाने भक्तिपूर्वक उच्चारलेले ते वाक्य श्रवणाने आनंदित श्रीरामांनी लक्ष्मणास आलिंगन दिले. त्याच्या मस्तकाचे अवघ्राण केले आणि प्रेमपूर्वक उद्गारले, हे लक्ष्मणा, छान छान उत्तम, मी तुझ्याविषयी संतुष्ट झालो आहे. तू फारच दुष्कर असे कर्म पार पाडलेस. मेघनादाचे निधनाने हे शत्रुमर्दना आपला जणू काय सर्वच जिंकले आहे. श्रीराम पुढे म्हणाले, 3 दिवस 3 रात्री युद्ध करून तू कसे का होईना तू त्या वीर मेघनादास ठार करून मला शत्रुरहितच की केले आहेस. आता पुत्र शोकाने व्याकुळ झालेला रावण त्वरित माझे सोबत युद्धात येईलच. तेव्हा मी त्याचा वध नक्कीच करेन. इकडे लक्ष्मणाकडून महाशक्तिशाली मेघनादाचा अंत झाला ही वार्ता ऐकून रावण मूर्छित होऊन धरेवर कोसळला.
शुद्धीवर आले नंतर पुत्र शोक करू लागला. दीनवाने पणुए विलाप करू लागला. आपल्या पुत्राचे गुण आणि कर्मे आठवून तो शोक करीतच म्हणाला, आज मेघनाद मारला गेल्याचे पाहून आज सर्व देव समूह, सर्व लोकपाल आणि सर्व महर्षी भयरहित होऊन सुखाने निद्रा आनंद उपभोगतील. अशा प्रकारे नाना पद्धतीने रावणाने पुत्र प्रेमापोटी पुष्कळच विलाप केला. नंतर राक्षस राज रावण क्रुद्ध होऊन त्याने सर्व राक्षसांना युद्धात जाण्याची आज्ञा केली. जणू त्यालाच सर्व राक्षसांचा संहार करावयाचा होता. नंतर पुत्रवधाच्या कारणे क्रोधाच्या आहारी गेलेल्या रावणाने स्वतःच काहीसा विचार करून सीतेच्या वधास्तव तो धावत निघाला. क्रोधित रावण हाती कृपण धारण करून आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून राक्षसींच्या वेड्यात बसलेली सीता भयभीतनी शोकाकुलकी झाली. तेवढ्यात त्या रावणाचा एक बुद्धिमान शुद्ध आचरणी आणि विचारी असा सुपार्श्व नावाचा सचिव रावणास याप्रमाणे म्हणाला, हे राजा रावण, खरोखरच तुम्ही कुबेराचे साक्षात धाकटे बंधू असून वेद विद्येचे व्रत तुम्ही घेतले आहे. स्वधर्म आचरण्यातही तुम्ही कुशल आहात. अन्य अनेक गुणांनी संपन्न असूनही एका स्त्रीचा वध करण्याची इच्छा करण्या कारणे काय कोण्या कारणे झाली तुम्हाला? त्यापेक्षा आम्हा सर्वांनाच सोबत घेऊन तुम्ही युद्धामध्ये राम व लक्ष्मण या दोघांचा वध करावा, म्हणजे तुम्हाला सीतेची प्राप्ती त्वरित होईल. सुपार्श्वाने असे सांगितल्यावर रावण सीतावधाचा विचार सोडून परत फिरला. त्या हितचिंतकांचे ते धर्मानुकूल वचन दुरात्मा रावणाने मान्य केले. तो त्वरित आपल्या राजवाड्यात परत गेला. नंतर शोकाकुलतेने बुद्धिमूढ होऊन तो आपल्या सुहृदासह पुन्हा राज्यसभेत गेला. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी युद्धकांड नवम सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. ह्या श्रवणानंद. हरिओम तत्सत.